चला एकदम बेसिक क्वेश्चन पासून स्टार्ट करू आपण. या ट्रायंगल मध्ये एक पॅरलल लाईन आहे. पीपीटी आपण काल केला तसाच क्वेश्चन आहे. ट्रायंगल घ्या एबीसी. हे पॉइंट्स डी आणि ई. इथे काही लेंथ्स आहेत. एक्स, x+1, x+3 आणि x+5. If PE parallel BC, find x. पहा, आपल्याला सांगितलेलं आहे PE पॅरलल BC, म्हणून आपण इथे बीपीटी लावू शकतो. The ratio is AD is to DB, AE is to EC, x is to x+1, x+3 is to x+5. आता क्रॉस मल्टिप्लाय x into x+5, x+1 into x+3, x square plus 5x, x square plus 4x plus 3, x square cancel. इथून 5x minus 4x becomes 3, so x is 3. कधी कधी या क्वेश्चन मध्ये काय होईल, पुढे चालून एखादा क्वाड्रॅटिक तयार होईल. आता आपण क्वाड्रॅटिक चॅप्टर शिकल्यानंतर त्याचं तुम्हाला ऍप्लिकेशन चांगलं जमेल. तर क्वाड्रॅटिक बनल्यानंतर काय होणार, त्याचे 2 आन्सर मिळणार आणि मग आपल्याला एक आन्सर रिजेक्ट करावं लागणार. ते शक्यतो निगेटिव्ह वाला रिजेक्ट करतात, कारण लेंथ असेल तर निगेटिव्ह नाही घेता येत. लेंथ ही स्केलर क्वांटिटी आहे, त्यामुळे तिथे निगेटिव्ह नाही घेता येत. डायरेक्शन नसते त्याला. चला पुढचा क्वेश्चन घ्या. या पद्धतीने अशा पद्धतीची एक फिगर आहे. या ठिकाणी इथे 2 राईट अँगल्स आहेत. हा O, AP, PQ. तुम्हाला म्हणलंय इफ अँगल A and angle B are of 90 degree, OB is 4.5 centimeter, OA 6 centimeter, AP 4 centimeter. Find QB. Try this. या क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. एक काम करूया, आपण ट्रायंगल घेऊ PAO. बघा मी PAO घेतोय, तर करस्पॉन्डन्स लागेल QBO. पहिला ट्रायंगल कसाही निवडा, दुसरा करस्पॉन्डन्स बरोबर घेऊन काढा. आता बघा इथे अँगल A आणि B सेम आहेत, त्याचं कारण इच ऑफ 90 डिग्री. त्याच्यानंतर अँगल POA हा QOB ला इक्वल असेल, व्हर्टिकली ऑपोजिट. त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की PAO सिमिलर QBO AA क्रायटेरिया. आता आपण CSST लावू. PA इज टू QB. जे काढायचे त्यांना डोक्यात ठेवा, जे दिले त्यांना डोक्यात ठेवा. OA माहिती आहे, म्हणजे इथून AO घ्यावा लागेल, इकडून OB किंवा BO घ्यावा लागेल. संपला क्वेश्चन. आता बघा PA ची लेंथ 4 आहे, QB काढायचा आहे, AO 6 आहे आणि हा 4.5 आहे. तर QB येतो 4.5 into 4/6, हा झाला 18/6, 3. हे सगळे कधी ना कधी सीबीएसई एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन आहेत. हे PYQs आहेत. चला
ते खूप रिपीटेड कॅटेगरी आहे. जास्त रिपीटेड कोणती असते सांगतो, या टाईपची. एक्स काढा. ही सगळ्यात जास्त येणारे क्वेश्चन आहेत. चला याच कॅटेगरीचा एक क्वेश्चन करू. मध्ये मध्ये बोलू नका कोणीही. चला एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये या पद्धतीने लाईन काढून एक दुसरा ट्रायंगल आहे एबीसी. हा आहे ईडी. इथं आपल्याला म्हटलेलं आहे डीई पॅरलल AB if AD is 2x, DC is x plus 3, PE is 2x minus 1 and CE is x. Find x. चला पॅरलल आहे म्हणून आपण इथं पीपीटी लावू शकतो. पीपीटी सांगेल CV is to DA is CE is to EB. हे बेटा फार बोलताय हा. आता CD ची लेंथ x plus 3, DA 2x, CE x आणि हा 2x minus 1. तर इथून क्रॉस प्रोडक्ट येतं 2x स्क्वेअर, इथून येतं 2x स्क्वेअर प्लस 6x मायनस x मायनस 3. तर इथून 2x स्क्वेअर कॅन्सल होतो, 0 येतो, 5x मायनस 3, 5x 3 झाला, तर x 3/5 असेल. चला पुढे. चला आपल्याकडे दोन राईट अँगल ट्रायंगल असतील. समजा या पद्धतीनं हा QPR आहे, हा BAC आहे आणि इथे सांगितलेलं आहे R 30 डिग्री, C 30 डिग्री, हे 3, हा 6, हा Y, हा Z, हा 8 आणि जो AC आहे 4√3. हे ऑब्विसली राईट अँगल असतील. फाइंड x प्लस y. इथे दोन ट्रायंगल आधी सिमिलर दाखवा. ट्रायंगल PQR and ABC. P and A each 90 degree. Angle R equals C, both of 30 degree. PQR similar ABC. AA criteria. आता बघा जे माहिती ते घ्या. PQ is to AB. तिन्ही रेशो घ्या, काही अडचण नाही. QR is to BC and PR is to AC. CSST. या केसमध्ये PQ AB चा रेशो 3:Z, QR 6:8 आणि Y is to 4√3. पहिल्यांदा ही पेअर घ्या, त्याच्यावरून Z येतो 3 into 8/6. Z must be 4. नंतर ही पेअर घ्या,
किंवा तुम्ही या पेअरला ह्याच्यासोबतही घेऊ शकता. कारण आता झेड माहिती आहे आपल्याला. कोणताही घेऊ शकता. चला इकडे घ्या. y इज इक्वल टू 4√3 into 6 by 8. याला डिवाइड करा 2, याला करा 3. 3√3. हा, कोणतेही दोन घेऊ शकता, इक्वल आहेत ना ते. कोणतेही दोन घ्या, तिन्ही इक्वल आहेत. तर 3√3 y आहे आणि z 4 आहे. चलो, आता एक तुम्हाला बढिया क्वेश्चन देतो. खूप छोटे छोटे नेट प्रॅक्टिस झाली. आता एक चांगला प्रूफ वाला क्वेश्चन देतो. तर एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये एक मी तुम्हाला ऍडिशनल एक गोष्ट शिकवली होती थेरी, त्याच्यातलाच हा प्रश्न आहे. पण बघा, सीबीएसई ने रिव्हर्स करून विचारला तुम्हाला. छान. हा असा म्हणतो, एबीसीडी या पद्धतीने आहे. गिवन कडे लक्ष द्या. एडी परपेंडिक्युलर बीसी आहे. सच दॅट, आता हे मेन आहे. एडी स्क्वेअर इज इक्वल टू बीडी इंटू सीडी. आठवाय काय होतं? व्हेरी गुड. टू प्रूव्ह. बघा, हे जॉमेट्रिक मी दिलंय पण म्हणलं नाही. आता आपल्याला माहिती आहे म्हणून. ठीक आहे. पण हे केव्हा पॉसिबल आहे? आठवा. टाकलेला परपेंडिक्युलर मधूनच असला पाहिजे, राईट अँगल मधून. तर हा परपेंडिक्युलर इथून टाकलाय ना, तर ए 90 असायला पाहिजे. प्रूफ तेच विचारले. प्रूव्ह दॅट अँगल ए इज 90 डिग्री. उलटा क्वेश्चन आहे. कसा करता करा. पहिल्यांदा आपण प्रूफ मध्ये गिवन वरून जाऊ. मी आता जे लॉजिक शिकवायलो नीट लक्ष द्या. हे जॉमेट्रिक मीनचं प्रूफ आहे. आपल्याला दिलेला आहे एडी स्क्वेअर इज इक्वल टू बीडी इंटू सीडी. हे गिवन आहे. त्याला आपण असं लिहू शकतो पहा, एडी इंटू एडी. याचा कारण असं आहे की रेशो लागता येईल. तर एडी सोबत इकडचा एकदा सीडी घेऊन या. इकडे कोण राहिला? बीडी. आणि एक एडी इकडे पाठवा. ठीक आहे. अल्सो यांच्यामधला जो अँगल डी आहे तो किती आहे? 90. तो गिवन आहे. याच्यावर आपण असं म्हणू शकतो, एस एस आणि मधला अँगल ए. एस एस ने दोन ट्रायंगल सिमिलर होतील. हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. तर आपण असं म्हणू शकतो की ट्रायंगल एडीसी सिमिलर होईल. बघा, एडीसी आहे, तर इकडे या बी डी ए. इकडे चला, तर हे होतील एस एस क्रायटेरियाने सिमिलर. कसं केलं बघा, मी एडीसी घेतला. डी राईट अँगल आहे, तर इथे डी राईट ठेवला. आता हा जो आहे सी कोणाच्या करस्पॉन्डन्सला येतो? बीच्या. म्हणून आपण इथे सी ला संपलं, बी ने स्टार्ट केलं आणि ए ला एंड केलं. तर या पद्धतीने दोन अँगल आपल्याकडे ट्रायंगल सिमिलर झाले. ट्रायंगल सिमिलर झाले की त्याचे करस्पॉन्डिंग अँगल सिमिलर होतात. तर बघा, इथला ए जर अँगल मी घेतला, म्हणजे अँगल डीएबी घेतला. डीएबी हे तर दोन आहेतच. तर सीएसीटी ने हे दोन होतील आणि हे दोन्ही होतील एकमेकांशी. ते कसे होतात पहा. सिमिलर ट्रायंगल्स मध्ये अँगल कॉन्ग्रंट असतात. अँगलचा रेशो नसतो. सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे. मी लिहिलं डीएबी, तर इकडून कोण येईल? डीसीए. दिसलं? सोबत मी आता लिहितो डीबीए. डीबीए, तर इथं काय होईल? डीएसी. याला काय लिहाल? सीएसीटी, सीएएसटी. सिमिलर आहे ना.
आता काम करा, याला 1 आणि 2 म्हणा. आता बघा, इन ट्रायंगल एबीसी मोठ्या ट्रायंगलला तिन्ही अँगलला ऍड करा. तर पहिला अँगल कोणता येईल? मेन वाला बी दिसतो, प्लस ए चे 2 तुकडे आहेत बघा. एक होतो अँगल बीएडी, एक होतो सीएसी आणि एक सेपरेट अँगल कोण आहे? सी. ए चे 2 तुकडे आहेत ना, तर हा एक आणि हे 2. तर ट्रायंगल पूर्ण कव्हर झाला. पूर्ण ट्रायंगलच्या इंटरनल अँगलची सम 180. ठीक आहे. तर इथं आपण लिहू शकतो प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. आता नीट विचार करून उत्तर द्या. हा जो बी आहे तो हा आहे का? बघा बरं, डीबी आहे, तोच आहे ना. हा बी डीएसी म्हणजे याच्यासोबत ऍड झाला. तर लक्षात येईल काय? हे दोघं सेम आहेत फ्रॉम टू. त्याच्यानंतर बघा बीएडी म्हणजेच डीएबी आहे, तोच अँगल आहे. तो कोणाला सेम आहे? डीसीए ला म्हणजे सी ला सेम आहे. तर हा अँगल याच्यासोबत सेम आहे. तर हे दोघं सेम आहेत आणि हे दोघं सेम आहेत. तर आपण असं म्हणूया, याला 3 फ्रॉम 1 to 3. तिन्ही वरून काय म्हणू शकता? याला 3 म्हणल्यावर हे 2 सेम आहेत, तर मी याला 2 टाइम्स डीएसी म्हणू शकतो की नाही? दोघं सारखेच आहेत ना. तर हा डीएसी आहे तर हा पण डीएसीच होऊ शकतो, इक्वल आहेत तर. तर मग मी याला 2 डीएसी म्हणतो आणि हे दोघं सेम आहेत, याला 2 बीएडी म्हणतो. समजलं? 2 बीएडी. आता बघा, डीएसी आणि बीएडी 2 जण ऍड व्हायले, तर मोठा ए बनायला की नाही? एक हा तुकडा आणि हा एक तुकडा, ही सम किती आहे? 180. 2 कॉमन, 2 ने डिवाइड करा. तर डीएसी आणि बीएडी 2 ने सगळ्यांना डिवाइड केल्यावर 90 आलं. ए चे 2 तुकडे जोडले तर काय बनला? पूर्ण ए. म्हणून ए किती झाला? 90 डिग्री. हेन्स प्रूफ. असं आहे. आयएमपी प्रूफ आहे. आयएमपी मार्क करा. आता बघा, मी तुम्हाला काय म्हणलं, तुम्हाला सीबीएसई मध्ये कधीही डायरेक्ट म्हणणार नाही जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी, पण ही जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी आपण शिकलो होतो. त्यांनी तुम्हाला जॉमेट्रिक मीनचं प्रूफ विचारलं सिमिलर ट्रायंगलच्या कॉन्सेप्टवर. मस्त प्रश्न आहे. चलो, और एक छोटा सा क्वेश्चन करें विचारतात हे. एक ट्रॅपेझियम घेऊ आपण. या ट्रॅपेझियमचं नाव एबीसीडी आणि गिवन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, या ठिकाणी करू हे घ्या, EF गिवन quadrilateral ABCD is a trapezium. आणि याच्यात सांगितलेलं आहे AB पॅरलल CD पॅरलल EF, म्हणजे तिन्ही म्युच्युअली पॅरलल आहेत. प्रूव्ह दॅट. बघा, कोरोलरी आली ही, तुम्हाला हा रेशो सेम दाखवायचा आहे. AE is to ED is equal to BF is to BC. कोरोलरी आहे बघा, आठवा. मी बीपीटीची कोरोलरी ट्रायंगल मध्येच नाही, ह्याच्यात पण असते म्हणून सांगितली होती की नाही? ती आहे. त्याचं तुम्हाला प्रूफ द्यायचंय, कोरोलरी प्रूफ करायची. करून पहा. एक काम करा, एक एसी डायगोनल काढा आणि इथे एक पॉइंट घ्या जी. या ट्रायंगल मध्ये पॅरलल तर आहेच, इथे एक बीपीटी लावा, इथे एक बीपीटी लावा आणि त्याच्यावरून हे प्रूव्ह होऊन जाते.
उद्या आपण अजून एक याचा पिरियड करणार आहोत. उद्या लास्ट अजून काही हे सगळे पीवायक्यू आहेत हा. हे आलेले आहेत कधी ना कधी हा या टाइप मध्ये येतात. थोडे टफ वाले उद्या घेतो. मोठे वाले 4-5 मार्काच्या क्वेश्चनचे. अजून छोटी छोटी प्रॅक्टिस केली आपण. त्याचीच छान. गुड. चला याचा प्रूफ पहा. इथे एक आपण कन्स्ट्रक्शन करूया. जॉइन AC such that it intersect EF at G. आता प्रूफ मध्ये या. इन ट्रायंगल ACB GF पॅरलल AB गिवन याच लाईन वर येते. ठीक आहे, गिवन आहे. एकदा बाय BPT लिहा. हे सगळे लिहायचे परीक्षेत म्हणून मी लिहून दाखवायलो. आपण म्हणू शकतो AG is to GC is equal to BF is to FC. त्याला द्या 1. आता घ्या अगेन इन ट्रायंगल ADC EG parallel DC. It is also given by BPT. परत घ्या AG is to GC AE is to ED. हे दोन फ्रॉम 1 and 2. बघा LHS सेम आहे. दोघांच्या RHS ऑटोमॅटिकली सेम होतील. Hence proof. क्लिअर? असे चालेल. उद्या मी घेईल ह्याचे सेक्शन D वाले क्वेश्चन्स जिथे थोडे जास्त मार्क असतात. थोडे टफ क्वेश्चन्स सगळे 4-5 मार्काचे. त्यात जास्त प्रूफ आणि कॅल्क्युलेशन असेल. बायोचा काढून वाचत बसा.